शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांची पत्रकार परिषद। राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे मला माहीत नाही। आमदार अपात्रतेबाबत आम्हाला शॉक लागेल असा निकाल नक्कीच लागणार नाही। या निकालाच्या अखेरीस ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व आमदार अपात्र होऊ शकतात असा माझा अंदाज आहे। हा निकाल आमच्यापासून लागेल हा मला विश्वास। ठाकरे गटाच्या 16चे 16 आमदार अपात्र होणार। तर यावेळी बोलत असताना योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील तोंडसुख घेतलंय। त्या माणसाने मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी लाचारी पत्करली। लाचार माणसाकडे जाण्याची आमची इच्छा देखील नाही। पडद्याच्या मागून मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांचे नाव पुढे करायचं ही लाचारी आहे। अशा लाचार माणसाकडे आम्ही कधीच जाणार नाही। ज्या माणसाने मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी लाचारी पत्करली अशा लाचार माणसाकडे जायची आमची इच्छा देखील नाही असं मी म्हणेन। ज्या वेळेला मुख्यमंत्रीपद उद्धवजींना हवं होतं त्यांनी मागून घेतलं असं योग्य आम्हाला अधिक चांगलं वाटलं असतं। परंतु शिवसेनेच्या आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये मी सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणून सांगायचं आणि पडद्याच्या मागून शरद पवार साहेबांना हाताशी घेऊन नाही आम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवेत असा हट्ट शरद पवार साहेबांनी धरला म्हणून मी मुख्यमंत्री झालो असं खोटं नाट्य उभं करायचं ही लाचारी आहे। वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न ह्या महाराष्ट्रावरती भगवा फडकवणं होतं, पण अशा पद्धतीने लाचारी पत्करून नाही म्हणून अशा लाचार माणसाकडे जाणं आम्ही कधीही पत्करणार नाही। ते माझ्यापेक्षा सिनियर त्या खासदार आहेत, सिनियर व्यक्ती आहेत, परंतु शिंदे साहेब त्यांच्या मला वाटतं राजकीय त्यांचा जन्म झाल्यापासून ती व्यक्ती त्या पहिल्या दिवसापासून 3 ते 4 तासच झोपते। आज ते मुख्यमंत्री आहेत म्हणून ते कमी झोपतात असं नाही। कार्यकर्ता म्हणून काम करत असताना देखील एकनाथ शिंदे साहेब अशाच पद्धतीने काम करत असतात। ठाणेकर ह्याच्या बाबतीमध्ये मला योग्यरित्या ह्याचं उत्तर देतील आणि म्हणून मला वाटतं कोणाकडून शिकवून घेऊन कोणी राजकारणामध्ये काम करत नसतं। मला वाटतं जर का अजितदारांची सवय सुप्रिया त्यांनी जर का उद्धवजींना समजावून सांगितली असती तर कदाचित जास्त चांगलं झालं असतं। आज ही वेळ उद्धवजींवरती आली नसती। म्हणून तेवढाच मी सल्ला देईन की आज तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्यावरती बोलण्याच्या ऐवजी 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेब करत होते, त्यावेळेला ते किती वाजता उठायचे, त्यावेळेला ते किती तास काम करायचे, ह्याच्याकडे जर का त्यांनी त्यावेळेला लक्ष दिलं असतं तर अधिक योग्य झालं असतं। राहुल नार्वेकरांचा आजारपण हे पुढचा राजकीय भूकंप आहे असं संजय राऊत म्हणतात। नाही आता कसं आहे असं म्हणतात की सापाला भूकंपाची जाणीव पहिलीच होते म्हणून त्यांना आता सापाची उपमा द्यायची की असं मला विचार पडायला लागला आहे असं म्हणतात ना की सापाला कान नसतात परंतु त्याला भूकंप येत असं याची त्याला जाणीव पहिल्यांदा होते। अशी उपमा करायची संजय राऊत साहेबांना करायची द्यावी लागेल आणि हा राजकीय भूकंप नक्की कोणाचं घर पाडेल हे काय सांगता येत नाही। येत्या काही दिवसांमध्ये कळेल आपल्याला नक्की राजकीय भूकंप हा कोणाचं नुकसान करणार हे कळेल लवकरच।